ही एक गोष्ट घरामध्ये ठेवा. नजरबाधा, जादूटोणा, भूत, प्रेत सर्व समस्या क्षणात दूर. प्रत्येकजण पैसा मिळवण्यासाठी काबाड कष्ट करीत असतो. मेहनत घेऊन अनेकांना पैसा उपलब्ध देखील होतो. परंतु काही वेळेस असे होते की आपल्याकडे भरपूर पैसा, धनसंपत्ती आल्यावर त्याला कोणाची तरी नजर लागते. कधीकधी तर आपली सुद्धा नजर आपल्या पैशाला लागू शकते. मित्रांनो, कधीकधी असे होते की एका महिन्याभरात आपल्याकडे भरपूर पैसा येतो, परंतु त्याला आपल्या मनात आलेले विचारच घातक ठरू शकतात. म्हणजे आपली नजर बाधा देखील आपल्या पैशाला लागते आणि दुसऱ्या महिन्यात काहीच पैसा आपल्याजवळ राहत नाही, उपलब्ध होत नाही. मित्रांनो, आपले आसपासच्या लोकांची देखील आपल्या पैशावर, आपल्या ऐश्वर्याला नजर लागतेच, परंतु काही वेळेस आपली देखील नजर लागू शकते. आपले आसपासचे शेजारी किंवा आपले शत्रू अनेक टोटके, उपाय, तंत्र, मंत्र, जादूटोणा याचा वापर करून देखील ते आपल्याजवळील धनसंपत्ती कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा वेळेस आपण अनेक तांत्रिकाकडे जातो, परंतु 99% मांत्रिक हे आपल्याकडून फक्त पैसे उकळण्याचे काम करीत असतात. मित्रांनो, तुम्हाला जरी अशा काही अडचणी येत असतील तर त्यावर मी एक तंत्रमंत्रशास्त्रामधील उपाय आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून नजरबाधा, जादूटोणा यापासून तुमची सुटका होईल. अनेक वेळा आपल्या कुंडलीतील शनिदोष, राहू-केतू दोषामुळे देखील अशा अडचणी उत्पन्न होऊ शकतात. मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला धोत्र्याची आवश्यकता आहे. धोत्राचे झाड तुम्ही पाहिले असेलच. या धोत्रा याचा एक भाग तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या दुकानामध्ये किंवा तुम्ही जिथे नोकरी करत असाल त्या ठिकाणी ठेवला तर जादूटोणा तसेच नजरदोषाची समस्या दूर होईल. या धोत्र्याचे फळ तुम्हाला घरी आणायचे नाही, तर धोत्र्याचे एक मूळ तुम्हाला आपल्या घरी ठेवायचे आहे. त्यामुळे करणी, बाधा तसेच भूतप्रेत या सर्व गोष्टी निघून जातील. हा उपाय करण्यासाठी रविवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तुम्हाला हे धोत्र्याचे मूळ रविवारच्या दिवशी आणायचे आहे. म्हणजेच त्यासाठी तुम्हाला शनिवारी हे झाड शोधून ठेवायचे आहे. रस्त्याच्या कडेला कुठेही तुम्हाला हे झाड आढळून येईल. शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तांब्या पाणी भरून तसेच 2 अगरबत्ती घेऊन या धोत्र्याच्या झाडाजवळ जायचे आहे आणि पाणी अर्पण करून उदबत्ती लावून तुम्हाला मनोभावे हात जोडून या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचे आहे की मी तुम्हाला उद्या रविवारी घरी न्यायला येणार आहे, असे म्हणून आपल्या सर्व अडचणी त्या झाडाजवळ बोलायचे आहेत. नंतर रविवारी सकाळी स्नान करून तुम्हाला या झाडाजवळ जाऊन त्याचे मूळ घरी घेऊन यायचे आहे. हे तुम्ही एखाद्या घरातील व्यक्तीला नजर लागली असेल किंवा ती व्यक्ती आजारी पडत असेल तर तावीजमध्ये हे मूळ घालून ते त्या व्यक्तीला परिधान करण्यास दिले तर त्या व्यक्तीची सर्व नजरबाधा दूर होऊन जाईल. हे मूळ घरी आणल्यानंतर तुम्हाला या मुळावर थोडेसे जल शिंपडायचे आहे व नंतर ते देवघरामध्ये ठेवायचे आहे. दिवा, अगरबत्ती, धूप लावायचा आहे आणि आपल्या सर्व अडचणी या मुळापाशी बोलून दाखवायच्या आहेत. हे मूळ जोपर्यंत तुमच्या घरी आहे तोपर्यंत कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. ज्या काही भूतप्रेत, नजरबाधा, जादूटोणा सर्व समस्या दूर होऊन जातील. हे मूळ तुम्ही तुमच्या दुकानात तसेच नोकरीच्या ठिकाणी देखील ठेवू शकता. जर मित्रांनो तुमच्या वास्तूला काही नजरदोष झाला असेल तर गंगाजलमध्ये हे मूळ थोडेसे बुडवून ते गंगाजल आपल्या घरात शिंपडायचे आहे. त्यामुळे वास्तूला लागलेला नजरदोष पूर्णपणे निघून जाईल. चला मित्रांनो, तुमच्याही घरात काही नजरदोष, भूतप्रेत, जादूटोणा, करणी बाधा यापैकी कोणताही त्रास असेल तर हा चमत्कारिक उपाय तुम्ही नक्कीच करून पहा.